अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईश्वरपूरजवळ हुबालवाडीत बिबट्याचा दुचाकीस्वार महिलेवर जीवघेणा हल्ला, प्रसंगावधानाने थोडक्यात बचाव। ईश्वरपूरजवळील हुबालवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शनिवारी रात्री कामावरून घरी परतणाऱ्या एका महिला दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक झेप घेत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। प्रसंगावधान राखत महिलेने दुचाकीचा वेग वाढवून स्वतःचा जीव वाचवला। मिळालेल्या माहितीनुसार हुबालवाडी येथील रहिवासी भैरवी राजाराम जेरगली या ईश्वरपूरमधील खाजगी हॉस्पिटल येथे काम करतात। शनिवारी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे दुचाकीवरून घरी परतत असताना हुबालवाडीच्या पहिल्या वळणावर अचानक बिबट्या समोर आला। बिबट्याला पाहताच त्यांनी दुचाकीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने थेट त्यांच्या अंगावर झेप घेतली। त्याचा एक पंजा महिलेच्या उजव्या हातावर तर दुसरा कपड्यांवर बसला। या झटापटीत त्यांच्या अंगावरील कपडे फाटले आणि काही क्षण दुचाकीवरील नियंत्रणही सुटले। तरीही त्यांनी धैर्य दाखवत दुचाकी पुढे चालवत घटनास्थळापासून सुरक्षित अंतर गाठले। त्यानंतर त्या चक्कर येऊन खाली बसल्या। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांना धीर दिला। वन अधिकाऱ्यांना कळविले असता अधिकाऱ्यांनी बिबट्या सहसा माणसांवर हल्ला करत नाही असे सांगितले, मात्र पीडित महिला भैरवी जेरगली यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। बिबट्याने प्रत्यक्ष माझ्यावर झेप घेतली, मी दुचाकीवर असल्यामुळे बचावले, पण याच रस्त्यावरून लहान मुले, महिला आणि वृद्धांची सतत ये जा असते। प्रशासनाने केवळ आवाहन न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली। या घटनेनंतर हुबालवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। राजाराम जेरगली, राहणार हुबालवाडी। मी इथे इस्लामपूरमध्ये गोसावी सरांच्या जॉब करते। त्या दिवशी शनिवारी 12:08 माझी ड्युटी होती। ड्युटी संपून मी घरी जात असताना हुबालवाडीची फर्स्ट कॉर्नरला तिथं 8:30च्या दरम्यान ती बिबट्या दिसली मला, पण त्याची जवळ गेल्यानंतर दिसली ती। तिथंच गाडी थांबवा म्हणलं तर गाडी अंगावर झेप बीप मारेल म्हणून मी गाडी फास्ट घ्यायला गेलो आणि ते डायरेक्ट माझ्या अंगावरच उडी मारली। ते एक हात त्याची उजव्या हाताला बसलं आणि एक हात माझी टॉपची खिशात गेला त्याचा। मग ते माझी बॅलन्स चुकली तरी सुद्धा मी गाडी तसंच पुढे नेला आणि ते शर्ट फाटून ते गेली ती परत। मग पुढे गेलो, मला चक्कर वगैरे आली, तिथं खाली बसलो, माणसं सगळं गोळा झाला। मला काही अधिकाऱ्यांना काही कॉल वगैरे केला होता का? आमच्या गावातली योगेश हुबाले म्हणून त्यांनी केलं होतं कॉल आणि शासनाची ती गाडी पण आलेली वन विभागची। त्यांनी सांगितलं की माणसावर हल्ला करत नाही त्या प्राणी, आजपर्यंत कुठं हिस्ट्री नाहीये माणसावर हल्ला केलेली आहे असं त्यांनी सांगून, तुम्ही येताना काळजी घ्या, हॉर्न वाजवत येत जावा असं सांगून गेली त्यांनी। तुमचं काय प्रशासनाला काय मागणी आहे? आमची एवढंच मागणी आहे की माझ्यावर झेप मारली। त्यांनी सांगतात की माणसावर, मनुष्य प्राणीवर त्यांनी हल्ला करत नाही, पण ती स्वतः माझीवरच केले। मी डोळ्यानं बघितलं पण माझ्यासारखं आणि कुणाला तर करू नये। मी गाडीवर होती, पण किती तर लोक, लहान मुलं आहेत, मोठी लोक आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांच्यावर असं होऊ नये म्हणून त्याची काळजी काहीतरी करा, ह्याच्यासाठी एवढंच करा।